70 वर्ष या देशामध्ये शहरांवर अन्याय झाला। शहरीकरणाची आपण व्यवस्था केली नाही, शहरं वाढत गेली, गावातनं लोक शहरात येऊ लागले, जिथे जागा मिळेल तिथे लोक बसले, झोपडपट्ट्या झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं नाही, शहरं बकाल झाली। त्या ठिकाणी आमच्या नाल्यांमधनं मैला वाहू लागला, दुर्गंधी आणि मच्छर याचा त्रास शहरांमध्ये तयार झाला। 70 वर्षापर्यंत शहराकडे कोणी लक्ष दिलं नाही, पण मोदीजी आले आणि मोदीजींनी सांगितलं गावासोबत शहरांचाही विकास करावा लागेल। आपली शहरं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यामुळे लोक शहराकडे येतात। देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी शहरात तयार होतो। शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी आणि रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली झाली पाहिजेत। शहरं जर चांगली झाली तर शहरातला गरीब, शहरातला मध्यमवर्गीय यांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन येईल आणि त्या माध्यमातून आपल्याला रोजगाराची अधिक निर्मिती करता येईल। आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या, शहरांना पैसे देणं सुरू केलं। स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, असे अनेक योजना मोदीजींनी सुरू केल्या आणि हजारो कोटी रुपये शहरांना देणं सुरू केलं। आज एवढे पैसे आपण धुळ्याला देऊ शकलो आणि पुढे देखील देणार आहोत, याचं एकमेव कारण आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी हजारो कोटी रुपये आपल्याला दिले। जवळजवळ महाराष्ट्रातल्या नागरी भागाला 50,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले आहेत। शहरांचा चेहरा हे बदलण्याचं काम चाललंय। आज मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जेवढे लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे, अतिक्रमण करून राहणारे, जे बेघर आहेत, अशा सगळ्यांना पक्क घर द्या। आपल्याला 30 लाख घरं मोदीजींनी दिले। पण आमच्या लक्षात आलं मगाशी जे अनूप भाऊंनी सांगितलं किंवा जयकुमार भाऊंनी सांगितलं, आपल्या शहरांमध्ये राहणारे जे गरीब लोक आहेत, जे अतिक्रमण करून राहत आहेत, त्यांच्याकरता घरं देण्याकरता पैसे आहेत, पण त्यांच्याकडे त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा नाही, पीआर कार्ड नाही, म्हणून त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही। मला सांगताना आनंद वाटतो, 2च महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, झोपडपट्टीमध्ये राहणारा, अतिक्रमण करून घर बांधलेला अशा प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आता आपण देणार आहोत। आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही, तर त्या प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्क घर आपण देणार आहोत। आणि म्हणून अनूप भैया, ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे। पहिलं काम करा, प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला, प्रत्येक अतिक्रमण धारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि पीआर कार्ड द्या। आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा तुमच्याकडे किती बेघर आहेत, किती लोक कच्च्या घरात राहतात, त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ। ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू। आज आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्यामुळे आपलं गटारीचं पाणी हे त्या ठिकाणी नाल्यातनं वाहतं, वास आणि मच्छर त्या ठिकाणी तयार होतात। तेच पाणी आमच्या विहिरीत जातं, आमच्या नदीत जातं, आमच्या नाल्यात जातं, आमच्या तलावांमध्ये जातं। आमचे पाण्याचे स्रोत हे त्या ठिकाणी पूर्णपणे खराब होतात। आणि म्हणून मोदीजींच्या माध्यमातनं, अमृत सारख्या योजनेच्या माध्यमातनं भुयारी गटाराची योजना आपल्याकडे सुरू झाली। आज आपण बघा, धुळ्यासारख्या शहराला आम्ही 717 कोटी रुपये हे त्या ठिकाणी भुयारी गटार योजनेकरता देतो। हा पैसा यापूर्वी कधी मिळाला नसता।
मिळू शकला नसता, मिळण्याची ताकदही नव्हती. अरे धुळ्यासारख्या शहराला मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये 100 कोटी रुपये सोडून द्या 50 कोटी रुपये देखील मिळत नव्हते. पण मोदीजींनी हा निधी दिला. आता याचं काम केवळ 20% झालंय. आता वेगानं हे काम पूर्ण करून या ठिकाणी सगळा मैला हा भुयारी गटारातनं गेला पाहिजे. पुढे एसटीपीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यातनं मैला बाजूला झाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत तयार झालं पाहिजे आणि जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच आमच्या नदीमध्ये नाल्यामध्ये गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण हे काम करणार आहोत आणि म्हणून अमृत 2 मधून हा प्रकल्प आपण तयार केलेला आहे. जवळपास 7 रस्ते विकास प्रकल्प आपण तयार केले आहेत. आमचे अनूप भैया असे आहेत, एक प्रकल्प घेऊन येतात, तो मंजूर करून घेतात, आम्हाला वाटतं यांचं समाधान झालंय, परत 15 दिवसांनी दुसरा प्रकल्प घेऊन येतात, आम्हाला वाटतं आता हा मंजूर झाला, आता यांचं समाधान होईल, परत महिन्याभराने तिसरा प्रकल्प घेऊन येतात. पण बंधू भगिनींनो, आम्ही त्यांना कधीच त्या ठिकाणी खाली हात पाठवत नाही. आज वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत. ई बस पीएम सेवेच्या अंतर्गत आपल्याला 13 कोटी रुपये मिळाले आहेत. त्या माध्यमातून आपल्या धुळ्यामध्ये ईव्ही बसेसची सुरुवात आपण करतो. मोहाडीला ट्रक टर्मिनसचं काम आपण करतो. महिलांसाठी या ठिकाणी मार्केटचं काम होत आहे. जुन्या मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. भाजी मंडईचं काम चाललंय. 25,000 लोकांना त्याचा फायदा होणार आहे. एकविरा देवी मंदिर परिसरात घाट निर्माण करणं चाललेलं आहे. 15 कोटी रुपये त्याला दिले आहेत. निविदा प्रक्रिया त्याची प्रगतीपथावर आहे. कचऱ्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मोदीजींनी सांगितलं आता प्रत्येक शहरामध्ये जो कचरा आहे त्या कचऱ्याचं डम्पिंग बंद करायचं आहे. कचऱ्याची विल्हेवाट ही आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं लावायची आहे. पूर्वी कचरा आपल्यावर बर्डन होतं, आता कचरा लायबिलिटी नाही, आता कचरा संपत्ती झालाय. आता मोदीजींच्या योजनेतनं कचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पॅलेट तयार करतो, कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण करतो. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या धुळ्या शहरातला कचऱ्याचा कण हा जमा झाला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्या माध्यमातून धुळ्याला स्वच्छ शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आज अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरतं. त्या ठिकाणी पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्याकरता आपण एक प्रस्ताव तयार केलाय. त्यालाही आपण मान्यता देणार आहोत आणि जे नवीन भाग धुळ्यामध्ये समाविष्ट केला आहे त्या नवीन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आपण बघा, बाबांनी सांगितलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं 6 राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले. मोदीजींच्या नेतृत्वात 6 राष्ट्रीय महामार्गामुळे धुळे आता महत्वाचं शहर झालंय. हे ट्रान्सशिपमेंटचं हब झालंय, हे लॉजिस्टिकचं हब झालंय. आता डीएमआयसीचा दुसरा टप्पा, पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला ऑरिक सिटी तयार केली. आपल्यापैकी कोणी जाऊन बघा, तिथे 1 इंच जागा शिल्लक नाही. आता महाराष्ट्राचं ईव्ही कॅपिटल संभाजीनगरची ऑरिक सिटी झाली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दिल्ली मुंबई कॉरिडॉरमध्ये धुळ्याचा नंबर आम्ही लावलेला आहे. आता धुळ्यामध्ये उद्योग आणून या ठिकाणी धुळेकराच्या हाताला काम आम्ही देणार आहोत. त्याची सुरुवात झाली आहे आणि यासोबतच आमचे अनूप भैया 2000 एकराकरता सातत्याने पाठपुरावा करतात. अडचणी आहेत, जुन्या त्याच्यावर अनेक नोंदी आहेत, पण पाठपुरावा करत राहा. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही 2000 एकर जागा मिळवण्याकरता आपण पूर्ण प्रयत्न करू, हे आपल्याला आज आश्वस्त मी या ठिकाणी करतो. एवढंच नाही तर धुळ्याचं विमानतळ जे आहे, या विमानतळाची धावपट्टी देखील आपल्याला मोठी करायची आहे. या धुळ्याच्या विमानतळावरनं विमानं उडाली पाहिजेत, या दृष्टीनं पुढच्या टप्प्यामध्ये आपण काम हातात घेणार आहोत. कारण आजच्या तारखेला उद्योग तिथेच येतो जिथे एअरपोर्ट असतो. एअरपोर्ट आणि उद्योगाचा आता थेट नाता आहे आणि म्हणून
या विमानतळाचं विस्तारीकरण करून या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी व्यवस्था उभं करण्याचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आपल्याला आता धुळ्याला आधुनिकतेकडे न्यायचं आहे. केवळ आता धुळ्याच्या जुन्या कहाण्या सांगून चालणार नाही, जुन्या इतिहासात रमून चालणार नाही. तो इतिहास उज्ज्वल होता, पण आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर वर्तमान बदलावं लागेल. आणि वर्तमान बदलायची हिंमत जर कोणामध्ये असेल तर ती मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. हे आपण ठिकठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. जेव्हा एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला आणि महाराष्ट्रामध्ये 137 जागा एकट्या भाजपला आल्या, काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना एवढ्या जागा मिळाल्या, यांना कोणाची आवश्यकता नाही. हे आता सगळ्यात पहिलं काम काय करतील तर लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्षापेक्षा जास्त झालं, लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आणि माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही. पण जयकुमार भाऊ, अनुप भैया, केवळ आता माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही. आता मोदीजींनी सांगितलंय लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या. आता पुढच्या 4 महिन्यामध्ये अजून 50 लाख होणार. 1 कोटी बहिणी मी या ठिकाणी लखपती दीदी करतोय. हा आकडा थांबणार नाहीये. पण मी ज्यावेळेस पुढच्या वेळी धुळ्यात येईल, महापौर बसल्यानंतर येईल, त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारणार पालकमंत्री महोदय, आमदार महोदय आणि महापौरांना की माझ्या धुळ्यातल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी या ठिकाणी केलं. आता या धुळ्यामध्ये आपली महानगरपालिका आल्यानंतर या दोन्ही बाजूला बसलेल्या होणाऱ्या नगरसेवकांना सांगतो, तुम्हाला मी या ठिकाणी ही टास्क देऊन जातोय, तुमच्यावर जबाबदारी टाकून जातोय. माझ्या लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लखपती दीदी हे बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर टाकून या ठिकाणी जातोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आम्हाला धुळ्याच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा केवळ कोणीतरी महापौर बनवायचा आहे म्हणून नाही लावायचा. आम्हाला धुळे शहर बदलायचं आहे. या धुळे शहराला एक आधुनिक शहर म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे. हे धुळे शहर या उत्तर महाराष्ट्राचा खानदेशाचा चेहरा म्हणून, या खानदेशाचा प्रवेशद्वार म्हणून या ठिकाणी स्थापित करायचं आहे. हे धुळे शहर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खानदेशाची राजधानी आहे. या धुळ्या शहरामध्ये पुन्हा एकदा भगव्याचं राज्य आणण्याकरता ही निवडणूक या ठिकाणी आपल्याला जिंकायची आहे. आणि म्हणून तुम्हाला आव्हान करतो, येत्या 15 तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या ज्या मशीनवर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमळ दिसेल त्या कमळाची बटन दाबा. 15 तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा. 15 तारखेनंतर पुढचे 5 वर्ष धुळ्याची चिंता हा देवा भाऊ आणि हे सगळे नेते मंडळी करतील, एवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.